अरे देवा, एवढा वेळ लिंबू फ्रेश भेटलं नाही आणि भेटलं तर ते एवढं महाग की आपल्या खिशाला परवडणारच नाही. तुम्हाला देखील हे वाक्य उन्हाळ्यामध्ये बोलायचं नसेल तर मार्च महिना आहे तोपर्यंतच हे सरबतचं प्रीमिक्स बनवून ठेवा. तर करायचं काय, खूप सारे लिंबू मार्केटमधून घेऊन यायचे आणि त्याचं लिंबूचं प्रीमिक्स बनवून ठेवायचं. वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास, डिहायड्रेशन आता अजिबात विसरून जायचं. कारण हे एकदा प्रीमिक्स बनवून ठेवलं तर तुम्ही पूर्ण उन्हाळ्यामध्ये आरामात एन्जॉय करू शकता. एवढं रिफ्रेशिंग आणि टेस्टी हे बनतं. तर हे बनवण्यासाठी इथं लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि 1 वाटी लिंबाचा रस काढून घ्यायचा. 1 वाटी लिंबाच्या रसासाठी आपण इथं 3 वाटी साखर वापरणार आहोत. छान त्याला एका चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आणि 3 वाटी साखर त्यात टाकून घ्यायची. हे प्रीमिक्स जेवढं बनवायला सोपं आहे त्यापेक्षा जास्त भारी टेस्टला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. फक्त तुम्ही हे बनवताना एकच काळजी घ्यायची, ते म्हणजे क्वांटिटी. 1:3 ही क्वांटिटी वापरा आणि हे लिंबू सरबतचं प्रीमिक्स बनवा. ही साखर आपल्याला पूर्णपणे फॅनच्या हवेखाली सुकून घ्यायचेत. याला सुकण्यासाठी 2 ते 3 दिवस लागू शकतात. तुम्ही पाहू शकता आपलं प्रीमिक्स योग्य पद्धतीने सुकून तयार झालेलं आहे. खडी साखर किंवा मिठाचे जसे खडे असतात तशा प्रकारचं आपल्याला सुकल्यानंतर हे भेटून जातं. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्याला छान वाटून घ्यायचंय. लिंबू सरबत प्यायला तर सर्वांना आवडतं, पण ते बनवणार कोण हे देखील एक मोठं टास्क आहे. पण या प्रीमिक्स सोबत आता हे होणार नाही. अगदी लहान मुलं देखील चुटकीसरशी हे प्रीमिक्स वापरून सरबत बनवू शकतात. ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे, सब्जा आणि बनवून घेतलेले 1 चमचा प्रीमिक्स टाकून पाणी मिक्स करायचं आणि आपलं सरबत तयार आहे. अगदी चुटकीसरशी तयार होणारं हे लिंबू सरबतचं प्रीमिक्स एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया.